ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय महाराष्ट्र देशात. अखेर 12 दिवसांनंतर इराण आणि इस्रायलमधल्या युद्धाला पूर्णविराम मिळालाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ला थांबवण्याची घोषणा केली. आधी शस्त्रसंधीचा इन्कार करणाऱ्या इराणनं देखील नंतर शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं. पण त्यानंतरही इराणनं बेरशेवा शहरावर हल्ला केल्याचा आरोप इस्रायलने केला. तो इराणनं फेटाळून लावलाय. ट्रम्प यांच्या घोषणेच्या काही तास आधी इराणनं कतारमधल्या अमेरिकेच्या अल उदैद हवाई लष्करी तळावर 19 क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर युद्धाचा भडका उडेल अशी अटकळ बांधली जात होती, पण ती ट्रम्प यांनी खोटी ठरवली. दरम्यान इराण आणि इस्रायल दोघांनीही विजयाचा दावा केलाय, तर इराणनं अणु कार्यक्रम सुरूच राहील अशी घोषणाही केली आहे. तर या युद्धबंदीची इनसाइड स्टोरी काय आहे पाहूया. कतार आणि अमेरिकेकडून मध्यस्थीची भूमिका घेण्यात आली. इराणनं कतारतर्फे अमेरिकेला शांती संदेश पाठवला. कतारमधील अमेरिकन तळावर हल्ल्यानंतर इराणनं हा शांती संदेश पाठवला. कोणतेही हल्ले न करण्याचं आश्वासन इराणनं दिलं. प्रत्युत्तरादाखल कारवाई न करण्याचं अमेरिकेनंही आश्वासन दिलं. इराणनं पुन्हा अणु कराराबाबत चर्चा सुरू करावी अशी तंबी अमेरिकेनं दिली. तर या युद्धविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. I think they both violated it. I'm not sure they did it intentionally. They couldn't rein people back. I don't like the fact that Israel went out this morning at all, and I'm going to see if I can stop it. So as soon as I get away from you, I'm going to see if I can stop it, okay?